तर इथे वैभवचा टिफिन झालेला आहे भरून. तर इथे मी आवरलेला आहे. आता ना निघते. तिला फोन केला होता आणि नागली पण दळून घेते तिला तिच्यासाठी. माझी पोळी खातो. रुपाली म्हणते ब्युटी पार्लर मध्ये जाऊन क्लीनअप करून येऊ. म्हटलं चल मला पण क्लीनअप होऊन जाईल माझं पण. शकता मोठी झालेली आहे मस्त. तर इथे आलेलो आहे. ती दुसरं बंद होतं ज्योतीचं. इथे आलेलो तर इथे माझं क्लीनअप झालेलं आहे बघू शकता. मस्त केलेलं आहे. तर मी ह्या पण ब्युटी पार्लरचं पत्ता नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला यायचं असेल तर नक्की येऊन व्हिजिट करा. आणि इथे हेअर ऑइल पण आहे, आदिवासी हेअर ऑइल. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 7:30 आणि इथे स्वयंपाक करते मी. वैभवसाठी टिफिन तयार करते. वियांना तर सुट्टी आहे, सुट्टी लागली आहे. आणि आज मस्त त्यांच्यासाठी मी आखी मसूर आहे ना मसाल्याची केली, काळ्या मसाल्याची. नंतर चपात्या राहिल्या, पीठ मळून ठेवलेलं आहे इथे बघू शकता. आणि इथे ना भात टाकलेला आहे मस्त गरमागरम. आता थोडा लेट टाकते. दूध तापते चहा ठेवलेला आहे. आणि इथे मस्त भेंडीची भाजी केलेली आहे. आणि तोंडी लावायला ना अशा मिरच्या केल्या मी. त्यांना खूप आवडतात, मला पण आवडतं बघू शकता. फिक्या मिरच्या आहे तर खारवलेल्या मिरच्या असं काही म्हणतात त्याला. तर अशा ठेचाने म्हणते त्याला, नुसतं मीठ टाकून मिरच्या केलेल्या आहे बघू शकता अशा. तर असा आजचा टिफिन असणार आहे. आणि इथे चहा ठेवलेला आहे. तर म्हटलं चहा पिऊन घेऊ. आणि काल काय झालं, नेमकी पाणी संपलं संध्याकाळी. तर आता लावलेलं आहे. तर आता भरतंय. तर मग आईंकडून पाणी घेऊन आली तिने भरपूर. तर एवढं भरून आणलं आणि मग स्वयंपाक केला गेले. तसं मी तर माझं अर्ध भरलेलं तसं आम्हाला पुरून जातं. पण कसं मुलं कसं नळ चालू ठेवतात ना. आता रंगपंचमी आहे तर मुलं कशी नळ चालू ठेवून नुसते पाणी 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 खेळतात. तर संपून जातं आता लगेच पाणी. त्याच्यामुळे मग ना फुलच नव्हतं काल आम्हाला. तर असं मस्त चहा. एकदम पिकलं आहे तर हा खाईल मी. हा थोडा म्हणजे उद्या पिकलाच आहे म्हणजे, पण उद्या पिकेल. हा जास्त पिकलेला आहे तर हा आज खाईल मी. मला रामफळ खूप आवडतं, खूप म्हणजे एकदम फेवरेट फळ आहे रामफळ. आता मी पिशवीत नाही ठेवत, असं वरतीच ठेवते. आणि ना हे सुद्धा आहे काय म्हणतात आपलं डाळी, ते पण आज ओपन करून ठेवते फ्रीज मध्ये. म्हणजे कसं कधी पण खाता येतं, मुलं खातात त्याच्यामुळे. तर रात्री ना डिशवॉशरला भांडी लावली. आज डिशवॉशर भांडी लावलेली आहे. आणि आता फक्त 26 मिनिट बाकी, 26 मिनिटांनी होतील. काल मी ना भांडे सगळे इथे बेसिक मध्ये धुवून आणि माझ्यात लावून दिले होते. आणि म्हटलं उद्या सकाळीच लाव. पाणी जास्त म्हणजे पाणी कसं याला फोर्स पाणी लागतं जास्त, असं हळूहळू नाही लागत एकदम. याला वॉशिंग मशीनला असो एकदम फोर्स मध्ये पाणी लागतं. म्हणून मग मी काल नव्हतं लावलं आणि आता लावलं सकाळी. इथे आमचा चहा. तुम्ही पण या चहा प्यायला. चला तर आता पोळ्या करून घेते पटापट. असं पीठ मळून ठेवलं ना मस्त मग मग पोळ्या येतात. तर मग डिशवॉशरला भांडी पण घालली. तर बघू शकता असं ओपन होऊन राहतं ते आपोआप आणि वाफ येते त्याच्यातून. तर काय म्हणत होती आज रुपालीकडे पण जायचं होतं. 2-1 दिवसापासून मला जायचंय पण वेळच भेटत नाही. काल पण जायचं होतं पण आज जाईल मी विहार केला जाईल थोडा वेळ आणि दुपारी रिटर्न येईल.
तर तिच्याकडे पण जायचंय. इथे वैभवचा टिफिन झालेला आहे भरून. त्यांना मी डाळिंब देत होती पण ते म्हणे खूप खोलावं लागेल, ते कालच सोलून ठेवलं असतं तर त्याच्यामुळे. तर हा टिफिन 2 बॉटल दिले, जास्त पाणी लागते ते पाणी पित नाही म्हणून. काय तर वैभव गेले इथून बघितला टिफिन भरला. आता किचन थोडंसं क्लीन करून घेतलं, कारण झाडायच्या आधी मग किचन थोडंसं क्लीन करून घेते, पसारा आवरून घेते. तर तीच चला आता आवरून घेते पटापट, कारण रुपल्लाकडे पण जायचं आहे. आणि रुपल्लाकडे जायचंय. आणि काल ना ते गिफ्ट्स वगैरे बघायला गेलो होतो, तर बघू आता काय ठरवायचं राहिलं, म्हणजे गुड्डीच्या लग्नाला काय घ्यायचं. तर डिस्कस म्हणजे करू आम्ही थोडंसं, की तू काय घेणार आहे, मी काय घेऊ वगैरे. आणि साडी पण घ्यावं लागेल उद्या, तर खूप मला असं कळतच नाही कोणता लुक करावा वगैरे. तर बघू आता कोणता लुक, तुम्ही मला नक्की सजेशन द्या. नवीन ट्रेंडनुसार लग्नामध्ये आपण कसं लुक करू शकतो साडीचा, म्हणजे कोणती साडी बेस्ट असेल, काठापदराची, कांजीवरम, नंतर कोणती बनारसी की फॅन्सी, आणि कोणती चांगली दिसेल मला ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर मला सुचतच नाही की काय करावं, कोणती साडी घालावी. कधी म्हणते की घागरा घेऊन टाकावं, लेहंगा चोली असं काहीतरी घेऊन टाकावं, आणि कधी म्हणते की नको साडी घेऊ. बघू आता, मला काही कळतच नाही, काही सुचतच नाही काय घ्यावं. तर उद्या तर घ्यावंच लागेल, कारण ब्लाऊज स्टिच करायला टाकावं लागेल, कारण खूप उशीर लागतो सगळ्या गोष्टी करायला. त्याच्यावर ज्वेलरी वगैरे सगळं मॅच घ्यावं लागतं. तर असं म्हणून माझं तुला जाईल, थोडं डिस्कस कर, थोडंसं गप्पा बोलू आम्ही त्यावर, की तू कोणती साडी घेणार किंवा काय घेणार, आणि गिफ्ट कोणतं घेणार गुड्डीला. तर असंच थोडंफार, म्हणून मला पल्याकडे जायचंय. म्हणून आता इथं माझा स्वयंपाक कम्प्लीट झालाय पूर्ण. आता फक्त झाडून घेणार, क्लीन करणार, थोडंसं फरची कालच पुसली होती मी, झाडून घेणार आणि त्याच्यानंतर मग फ्रेश होणार. इथे म्हटलं रामफळ खाऊ, खूप खावंसं झालं, तर इथे काढलेलं आहे आणि मध्ये असं फोडलंय, ते खूप मस्त पिकलेलं आहे, बघू शकता, इतकं भारी पिकलेलं आहे ना. तर आता मग खाते, मला खूप आवडतं.
तर इथे नागली काढलेली आहे, थोडीशी बघून घेते आणि पकडून घेते आणि गिरणीत जर गर्दी नसेल ना तर दळून येईल पटकन तिच्याकडे जाता जाता घरी, कारण जवळच जाता जाता गिरणी लागते आणि दळून मग घेऊन जाईल. तर नागली निवडून झालेली आहे. आता जाता जाता बघेल टाकून देईल. चला आता आवरते आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे मी आवरलेलं आहे. आता ना निघते, तिला फोन केला होता आणि नागली पण दळून घेते तिला तिच्यासाठी आणि बहुतेक ना आणि क्लीनअपला पण जाऊ, बघू आता क्लीनअप होतं की नाही. म्हटलं क्लीनअप वगैरे करून येऊ. चला तर इथे नागली. विहान शूज घातले का? तुझा टॅब घ्यायचाय का? टॅब वगैरे इथे गिरणीत आलो होतो आम्ही इथे. तर गिरणीच बंद आहे म्हणून आता जातो पल्लाईकडे. हो ना विहान? आणि जेवतो तू? जेवतो. भाजीपोळी खातो. आता बघायला येईल ना, भाजीपोळी खातो. बापरे एवढा मोठा. आणि अन्न खात नाही आणि अनिश खातो भाजीपोळी. तर अन्न आहे ना तो असं काहीच खात नाही, एकदम फिकं खातो, मॅगी वगैरे शिरा. पण अनिश आमचा एकदम मस्त आहे, तिखट भाजीपोळी खातोय. हो ना? किती आनंद झाला. तो माझा व्हिडिओ बघतो ना म्हणून त्याला खूप आनंद झाला. मी दिसलोय बा त्याच्यामध्ये. रुपालीकडे आली, ती जेवत होती आणि बसले आम्ही आणि ती कूलर लावून दिलं तर मस्त वाटतं, कारण इतकं गरम होतं ना. डेंजरीकडून येत असेल खूप ऊन येतं तिच्या, तिचं बाहेर दाखवेल. आणि फणस किती मोठे झाले ते पण दाखवते थोड्या वेळाने. तर ना आता इथे आली होती तर रुपाली म्हणेल ब्युटी पार्लरने जाऊन क्लीनअप करून येऊ. म्हटलं चल मला पण क्लीनअप होऊन जाईल माझं पण त्याच्या निमित्ताने. तर इथं तिचं गार्डन आहे मस्त छान. हा काय थांब एक मिनिट, मी आली हे दाखवून. तर तिचे फणस बघू आपण. बघू शकता मोठी झालेली आहे मस्त. तर इतकं ऊन आहे ना, बघू शकता ह्या साईडने खूपच ऊन येतं तिच्या इथे. आणि इथे किचनची खिडकी तिथे आणि हॉलची खिडकी आहे, खूप ऊन येतं. आणि पण झाडांमुळे छान वाटतं तिच्या इथे, एकदम फ्रेश वाटतं. आणि कियारा आमची इथे बसली आहे. हो ना कियारा? आणि तिचे बर्ड्स बघू शकता, लव बर्ड्स. हा तिचे मनी प्लांट पण इतके भारी भारी येतात ना, बघू शकता इथे इथे. नंतर हे प्लांट्स हा इथे
इथे सगळे असे प्लांट्स लावलेले पूर्ण भिंतीवर. चला आता आम्ही निघतो आणि जी ज्योती आहे ना, जी मेकअप केला होता आमचा साखरपुड्याला, तिच्याकडे जाणार इथे जवळ आणि तिथूनच करून येतो क्लीनअप वगैरे. चला निघतो आता. तर आता आम्ही इथं आलो होतो, इथे उसाचा रस पिला मस्तपैकी. तर इथे वाट बघतोय ब्युटी पार्लरमध्ये, अजून नाही आहे कोणीच तिथे. तर आता बघतो किती ऊन आहे बघू शकता बाजूला बाप. जसं थोडंसं ना वाट बघू आता 10 मिनिट. तर इथे आलेलो आहे, ती दुसरं बंद होतं ज्योतीचं, इथे आलो तिकडे. ते ज्योतीचं आहे ना, ती मेकअप करते, ती खूप बिझी राहते एकदम मेकअपमध्ये, म्हणून आम्ही दुसरीकडे आलो. दुसरीकडे ट्राय करतो बरं. ओपन केलंय आता रुपालताईचं क्लीनअप चालू आहे. तर ती D10चं क्लीनअप करते, बघू आता कसं करते. तिचं छान झालं तर मी पण करेन. तर आता तिथे तिचं चालू आहे क्लीनअप. तरी एवढं नंतर वाढले तुझे ग आता केले ना, आताच केले. पण मग काय त्याला दिसतं ते थोडं थोडं ना. ती याला बघते का, तिला आवडतं बघायला बरं का, करते ती घरी. काय करते बघ मावशी. आधी आयब्रोज करून होते, मग नंतर ना हां क्लीनअप मग D10चा. आता तुझं बघेल मी ग्लो कसा येतो आणि मग लगेच लगेच पण लगेच कळतं ना चेहरा. लगेच केल्या हां केल्या ना अशा पद्धतीने. नाही ग, तर माझ्या पण आयब्रोज काही वाढल्या नाही, पण वाढल्या की येईल. इथं जवळच आहे ना आता माझं आलं तरी. तर इथे मी बघितलं तर यांच्याकडे आदिवासी हेअर ऑइल नाही का, ते एकदम व्हायरल, ते सुद्धा आहे. आणि तुम्हाला दाखवते मी ती वरती ना एकदम म्हणजे ऑनलाईन मागवलेले आहे की मग डायरेक्ट आलेले इथे. तर बघू शकता इथे लास्ट आहे, नवीन नवीन म्हणून लास्ट आहे. तर बघू शकता इथे आदिवासी हेअर ऑइल आणि शॅम्पू आहे हा. तर खूप तुम्ही पण बघितलं असेल, रील्स किंवा व्हिडिओज बघितले असतील, खूप व्हायरल आहे आणि खूप इफेक्टिव्ह पण आहे. आणि फेक नाही हा. तर तेच खूप यूज करतात ऑनलाईन ना. आता हे तुमच्याकडे घेतले डायरेक्ट, तर ते डायरेक्ट ओरिजिनलच असणार. तर तेच ना, याची प्राइस आहे 349, 350ला एक ऑइल्स भेटतं. आणि शॅम्पू कितीच आहे, 340, म्हणजे तेवढंच ऑलमोस्ट 350 असं भेटून जाईल तुम्हाला. म्हणजे कॉम्बो ना हे भेटून जाईल. हा तर इथे आहे GS ब्युटी पार्लर मध्ये. तर मी पत्ता मेन्शन करेलच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. अवश्य भेट द्या, अवश्य भेट द्या. आणि खूप प्रोडक्ट आहे, सोप आहे, खूप छान छान सोप्स आहे, मस्त छान छान म्हणजे क्लीनअप्स वगैरे, फेशियल जे नॅचरल असतात ना हर्बलचे ते सुद्धा आहेत. तर आता मी बघते कोणतं करते. रुपालताईन तर याचं केलंय, कसं डॉक्टर रसेलचं D10चं केलेलं आहे. आता तिचं मी बघते, तिचं मला आवडलं तर मग ते करेल. नाही तर आहे फ्रूट वगैरे आहेत भरपूर, तर करते बघते आता कोणतं. तर बघू शकता इथे भेटून जाईल तुम्हाला आदिवासी हेअर ऑइल. ऑनलाईन मागवण्यापेक्षा तुम्हाला इथे जवळच नाशिकमध्ये राहत असेल तर इथेच तुम्ही येऊ शकता. तर देईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता देईल मी आणि फोन नंबर देईल. तर आता ना रुपालताईचं मस्त झालेलं आहे क्लीनअप. तर आता तिचं कसं आहे तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर माझं पण मी बघते. तर माझा चेहरा बघून मी असा आहे, आधी क्लीनअप केल्यानंतर वेगळा दिसेल. केलं तुला करायचं, रुपालताईने केलेलं आहे क्लीनअप. हां छान झालं, छान झालं, मस्त आहे. अजून उद्या परवा, अजून उद्या परवा ना. तर इथे माझं क्लीनअप झालेलं आहे बघू शकता, मस्त केलेलं आहे. तर मी ह्या पण ब्युटी पार्लरचं पत्ता नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला यायचं असेल तर नक्की येऊन व्हिजिट करा. आणि इथे हेअर ऑइल पण आहे, आदिवासी हेअर ऑइल, आणि छान सोप पण आहे हर्बलवाले. तर ते तुम्ही येऊन ट्राय करू शकता. तर इथे आहे, मी पूर्ण पत्ता देईलच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि नंबर पण देईल. तर चला इथे झालेलं आहे माझं आणि रुपालताईचं पण झालेलं आहे. आता घरी जातो, कारण घरी पण वाट बघत असते बिहार आणते आणि मस्त चहा वगैरे घेतो रुपालताईकडे. चला तर इथे आलोय रुपालताईच्या घरी. उघडू का गेट?
चल कियारा जाऊ दे बाहेर. तर नवी थे आणि रडतोय मागे लागला. बाय कर बाय. किती रडतोय तो. चल मग येते. हा ती शेवग्याच्या शेंगा आलेला आहे मस्त. चला आता भारी ना शेवग्याच्या शेंगा. आता घरी आलेलो आहे आम्ही. हो ना. चला बतीला. तर इथे स्वयंपाकाची तयारी इथे ठेवली आहे. उडदाचं वरण. दालबट्टी करणार होती पण वैभवला फोन केला तर म्हटलं दालबट्टी मस्त करते. तर म्हणे मी नसलो का तेव्हाच करते तू कर, मी असलो का तेव्हा कर असं कसं. तर मग म्हटलं जाऊ दे आता ते येतील ना उद्या तेव्हाच करेल सकाळी. इतका घाम येतोय ना. तर इथे उडदाचं वरण टाकलेलं आहे आणि आता भात टाकेल. आणि इथे चटणी पण कुठून ठेवलेली बघू शकता. लाल मिरची आणि लसूण, भरपूर सारा लसूण. आणि वियांसाठी चपात्या केल्या आता इतक्यात. आणि तर वियांसाठी चपात्या केल्या आणि माझ्यासाठी ना 2 भाकरी करते त्या पण बाजरीच्या. उडदाच्या वरणाबरोबर भारी लागतात एकदम. तसं ना आता पटापट करून इतकं गरम होतंय ना बापरे. मला घाम येतो असं स्वयंपाक करताना. चला तरी चिमणी लावून देते. खेचून घेतं ते सगळं वाफ. पण मग तुमच्याशी बोलायला तेव्हा ती चिमणी बंद करून ठेवते कारण खूप आवाज येतो ना म्हणून. तर इथे भाकरी बाजरीच्या इतकं भारी वास येतोय ना. तर इथे आवडून झालेलं आहे. मस्त जेवण झालं. इतके छान भाकरी लागल्या. मी 2 भाकरी खाल्ल्या आणि भात थोडासा खाल्ला होता एकदम. तर मस्त चोरून बोलून भाकरी खाल्ल्या. इतकं छान लागलं आज उडदाच्या डाळीसोबत खूप दिवसांनी. तर इथे किचन पण पूर्ण क्लीन झालेलं आहे. डिशवॉशरला भांडे पण लावून घेतलेले आहे आता इतक्यात. आणि आपलं बेसिन आहे ना ते पण क्लीन केलं. एक्स्ट्राचे भांडे पण घासून घेतले. तर असं किचन पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे बघू शकता. तर कियारा झोपली आहे आणि आता मला पण खूप झोप लागली कारण दिवसभर दमली मी. तुम्ही बघितलं असेल माझ्या बहिणीकडे गेली नंतर क्लीनअपला गेली आणि आता एडिटिंग करून बसली इतक्यात. म्हणजे जेवण झालं, आवरलं सगळं, घरातलं आवरलं, नंतर डिशवॉशरला भांडे लावले आणि झाडून वगैरे काढलं आणि थोडी बसली होती एडिटिंग करत होती. एडिटिंग कम्प्लीट केली आणि म्हटलं तुमच्याशी बोलू. तर तेच असा होता माझा पूर्ण व्लॉग. माझ्या बहिणीकडे गेली मी, मस्त क्लीनअप केलं आणि थोडं डिस्कस केलं की गुड्डीला काय गिफ्ट घ्यायचं लग्नासाठी, तू काय घेणार मी काय घेणार असं डिस्कस केलं आणि मग घरी आली. तर असा माझा पूर्ण ब्लॉग होता. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला ब्लॉग माझा. आणि नक्की मला सजेशन करा की तुम्हाला अजून कसे व्हिडिओ पाहिजे म्हणजे बघायचे किंवा कसली माहिती काय ते नक्की मला सांगा. म्हणजे मला तशा आयडियाज येतील आणि तुम्ही जेवढं मला म्हणजे कमेंट करशाल तेवढं मला जास्त आयडियाज आणि जास्त होप वाटतं की आपण छान छान व्हिडिओ करायला पाहिजे. तर तेच. तर व्हिडिओ इथे एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.